नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज मी इथे कोणत्याही विषयावर बोलणार नाही, तर मी तुम्हाला आपल्या संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्योतिष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंबंधी माहिती देण्यासाठी इथे आलेलो आहे। आपणा सर्वांना माहीतच आहे की आपली जी संजीवनी ज्योतिष ज्ञानप्रसारक मंडळ सातारा संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ याच्या अंतर्गत आपण 2012 पासून नानाविध ज्योतिष कोर्स घेतात। आपल्याकडे आता 6 ज्योतिष अभ्यासक्रम सुरू आहेत की आपल्या संस्थेअंतर्गत हे 6 अभ्यासक्रम घेतले जातील। त्यातला पहिला अभ्यासक्रम ज्योतिष विशारद आहे, प्राथमिक अभ्यासक्रम, त्यानंतर ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भास्कर, ज्योतिष पंडित, फलादेश भूषण आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ज्योतिर्विद्या वाचस्पती म्हणजे PhD। म्हणजे प्राथमिक अभ्यासक्रमापासून ते आपण PhD पर्यंतचे सगळे अभ्यासक्रम आपल्या संस्थेअंतर्गत व विद्यापीठाअंतर्गत घेत असतो। ही संस्था महाराष्ट्र रजिस्ट्रेशन प्राप्त असल्यामुळे आपल्याला सरकारमान्यच प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट मिळणार आहे, पदवी मिळणार आहे, हे लक्षात घ्या। महाराष्ट्रामध्ये ज्या काही नामवंत किंवा ज्या ज्योतिष शिक्षण देणाऱ्या ज्या अग्रगण्य संस्था आहेत त्यातली आपली संस्था आहे। पश्चिम महाराष्ट्रातील ज्योतिष शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था म्हणून आपल्या संस्थेचं नावलौकिक आहे। या संस्थेला आत्तापर्यंत अनेक उत्कृष्ट ज्योतिष संस्था पुरस्कार मिळालेले आहेत। 2012 पासून आपण ज्योतिष शिकवतोय। आत्ता जी बॅच नवीन सुरू होणार आहे ती 25वी बॅच असणार आहे। ह्याच्यावर विचार करा आणि प्रत्येक बॅचला मुलांचा उत्तरोत्तर भरघोस प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे ज्या लोकांना माझ्याकडून ज्योतिष शिकण्याची इच्छा आहे की ज्यांना ज्योतिषाचं कुतूहल आहे, ज्योतिष म्हणजे काय, हे शास्त्र खरं आहे की खोटं आहे, मला ज्योतिष शिकायचं आहे पण मला शिकायचं माध्यम किंवा एक व्यक्ती मिळत नव्हती, मला बरेच दिवसापासून माझ्या डोक्यात आहे, अशा लोकांसाठी सुवर्ण संधी आहे। त्या लोकांनी याचा फायदा उठवा। ज्योतिषाचं कुतूहल आहे, शिकायची इच्छा आहे पण ते आत्तापर्यंत झालं नाही, तर त्या लोकांना, ज्या लोकांना हा व्हिडिओ हाती लागेल त्यांच्या लक्षात येईल की आपल्याला ही अतिशय चांगली संधी आहे की आपल्याला आता ज्योतिष शिकता येईल। आपल्या संस्थेअंतर्गत जे काही अभ्यासक्रम घेतले जातात ते 2 माध्यमातून घेतले जातात। एक म्हणजे प्रत्यक्ष आणि ऑनलाईन झूमच्या माध्यमातून। प्रत्यक्ष सातारमध्ये जे सातारच्या अवतीभोवती लोक आहेत ते तर माझ्या ऑफिसमध्ये येऊन प्रत्यक्ष माझ्या समोर बसून लेक्चर अटेंड करू शकतात। त्याचबरोबर त्याचवेळी झूमच्या माध्यमातून हा ऑनलाईन क्लास पण चालू असतो। जे लोक महाराष्ट्रातले आहेत, सातारच्या बाहेरचे आहेत, पूर्ण महाराष्ट्रातले लोक आहेत, त्यांना सातारा येणं शक्य नाही, ती लोक घरी बसल्या झूमच्या माध्यमातून माझ्याकडनं प्रत्यक्ष माझ्याकडून ज्योतिष शिकू शकतात। त्यामुळे ही एक त्या लोकांसाठी खरंच चांगली गोष्ट आहे। ज्योतिष शिकण्याची इच्छा आहे, मग ज्योतिष शिकण्याचा उद्देश काय असेल, तर मला ज्योतिषाबद्दल कुतूहल आहे, ज्योतिषशास्त्र खरं आहे की खोटं आहे, ते खरंच आहे का, हे मला शिकण्यासाठी, मला बघण्यासाठी मला ज्योतिष शिकायचं आहे। काहींचा उद्देश हा असेल, काहींना ज्योतिष शिकून ज्योतिष मार्गदर्शक व्हायचं असेल, त्यातून व्यवसाय करायचा असेल, त्यांनाही चांगली सुवर्ण संधी आहे। आता मी ह्या कोर्सबद्दल थोडी माहिती देतो, मग तुम्हाला कळेल की हा कोर्स कसा असतो। तर पहिल्यांदा आपण बघणार आहे हा ज्योतिषशास्त्राचा प्राथमिक अभ्यासक्रम आहे, ज्योतिष विशारद। लक्षात ठेवा, कोणता? ज्योतिष विशारद। अभ्यासक्रमाचं नाव आहे ज्योतिष विशारद। पारंपरिक कुंडलीशास्त्राचा प्राथमिक अभ्यासक्रम आहे। आपण कुंडलीशास्त्राचा अभ्यास यामध्ये करणार आहे आणि तो जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाणाच्या आधारे जी जन्मकुंडली तयार होते त्या कुंडलीवरून जातकाचं जन्मापासून ते मरेपर्यंत भविष्य कसं करता येईल, त्या काळखंडामधला कोणता काळ चांगला, कोणता वाईट जाईल, त्या काळामध्ये काय काय घटना घडतील, हे आपल्याला त्या शास्त्राच्या माध्यमातून सांगता येतं की शिकायचं आहे। तो अभ्यासक्रम म्हणजे ज्योतिष विशारद हा प्राथमिक अभ्यासक्रम। आता 25वी बॅच सुरू होते, लक्षात ठेवा। हा अभ्यासक्रमाचे प्रकार मी तुम्हाला सांगितले की एकाच वेळी तुम्ही ऑनलाईन म्हणजे घरी बसून ऑनलाईनच्या माध्यमातून शिकू शकता किंवा समोर माझ्यासमोर ऑफिसमध्ये येऊन माझ्यासमोर बसून तुम्ही शिकू शकता। हे 2 प्रकार त्याचे असणार आहेत। कालावधी आहे 6 महिने। हा अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिने। हा अभ्यासक्रम 17 मे पासून सुरू होणार आहे। दर रविवारी संध्याकाळी 6 ते 9 असा आपला अभ्यासक्रमाची वेळ असणार आहे। बऱ्याच लोकांना रविवारी सुट्टी असते आणि संध्याकाळी तुम्ही आरामात हा क्लास करू शकता। त्यामुळे दर रविवारी संध्याकाळी 6 ते 9 या वेळामध्ये 6 महिने अभ्यासक्रम आपला असणार आहे। पात्रता काय असेल तर हा अभ्यासक्रम कोणीही करू शकतं। ज्या लोकांची ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा आहे आणि ज्योतिष शिकण्याची मनापासून आवड आहे असा व्यक्ती हा अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो। हे ज्योतिषशास्त्र एक गूढ शास्त्र आहे, क्लिष्ट आहे, थोडं अवघड आहे, त्यामुळे थोडी बुद्ध्यांक जर आपला चांगला असेल तर त्या लोकांनी प्रवेश घेतला तर त्यांना जास्त फायदा होणार आहे, का तर त्यांना ते समजेल। वयाची अट नाही, तुम्ही 16 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंत कुठलीही व्यक्ती हा अभ्यासक्रम करू शकते। मराठी माध्यम असणार आहे
परीक्षा पद्धत कशी असणार, तुम्हाला ऑनलाईन पेपर दिला जातो, तो पेपर तुम्ही सोडून दिला 100 मार्काचा, त्यात तुम्ही पास झाला की तुम्हाला ज्योतिष विशारद ही पदवी कार्यक्रमामध्ये पदवीदान समारंभामध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. आणि ही पदवी आपली संस्था रजिस्ट्रेशन महाराष्ट्रभर असल्यामुळं ही तुम्हाला सरकारमान्य पदवी म्हणायला काय हरकत नाही. अभ्यासक्रमाची फी असणार आहे 6111. किती? 6111 ही 6 महिन्याची फी आहे. प्रवेश प्रक्रिया काय, तर तुम्ही जेव्हा माझ्याला तुम्ही ज्याला ॲडमिशन घ्यायचे आहे, प्रवेश घ्यायचे आहे, त्या व्यक्तीने मला संपर्क करा. मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्हाला माहितीपत्रक, प्रवेश अर्ज, आपल्या संस्थेविषयी माहिती पाठवेन. तुम्ही हा प्रवेश अर्ज भरून मला दिला आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर मला फोनपे, गुगल पे किंवा स्कॅनरच्या माध्यमातून फी सबमिट केली की तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. प्रवेशाची अंतिम तारीख आहे 15 मेपर्यंत पकडूया आपण. 15 मेपर्यंत 10 मेपर्यंत मी तुम्हाला प्रवेश देणार आहे. 17 मेला आपला क्लास सुरू होणार आहे. तर 15 मे ही अंतिम तारीख असणार आहे. शक्यतो त्याच्यापूर्वी घ्या. बऱ्याच लोकांनी आपले नाव नोंदवलेलं आहे. मर्यादित संख्या असल्यामुळे जे लोक पहिल्यांदा ॲडमिशन घेतील त्यांना प्रवेश लगेच दिला जाईल, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही 15 मेपर्यंत प्रवेश त्वरित घ्या. फॉर्म भरून पाठवा, फी पाठवा, तुम्हाला प्रवेश नक्की दिला जाईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला पदवीदान समारंभामध्ये सातारा येथे येऊन तुम्हाला पदवी प्रदान घ्यायची आहे. तुम्हाला या कार्यक्रमामध्ये पदवी सन्मानपूर्वक देण्यात येईल, ज्योतिष विशारद. आता या ज्योतिष विशारद कोर्सबद्दल माहिती मिळाली. हा कालावधी किती वर्षाचा घ्या, कालावधी किती आहे, किती फी आहे, कधी क्लास सुरू होणार आहे, कोणत्या दिवशी होणार आहे, किती दिवसाचा कालावधी आहे, हे सगळं कळलं. परंतु सगळ्यात मुख्य म्हणजे सर या अभ्यासक्रमामध्ये मला शिकवणार मी शिकणार काय, तर तुम्ही मला शिकवणार काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. लोकांना माहिती असणं गरजेचं आहे की या अभ्यासक्रमामध्ये मला काय शिकायला मिळणार आहे, ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्योतिषशास्त्राची ओळख करून घेणार आहे. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, ज्योतिषशास्त्र इतिहास काय, कधीपासून शास्त्र आहे, हे शास्त्र आहे का, हे शास्त्रचे काय सिद्धांत आहेत, कुंडलीशास्त्र अभ्यास करणं म्हणजे नक्की कशाचा अभ्यास करणं, अशा सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यानंतर आपण कुंडली ओळख करून घेणार आहे. कुंडली म्हणजे काय, कुंडलीमध्ये किती स्थानं असतात, स्थानाचे नावं काय, कुंडली ओळख करून घेऊ. त्याच्यानंतर आपण स्थान 12ही स्थानावरनं कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्याच्यानंतर ग्रहांचा अभ्यास आपण सविस्तर करणार आहे. 9 ग्रह अधिक एक्स्ट्रा 2 ग्रह, हर्षल, नेपच्यून अशा 11 ग्रहांचा अभ्यास आपण करणार आहे. 27 नक्षत्रांचा अभ्यास आपण इथे डिटेलमध्ये करणार आहे. 27 नक्षत्रांचा विचार करणार आहे. त्याच्यानंतर आपण 12 राशींचा अभ्यास सविस्तर करणार आहे. 12 राशी ग्रहांचा अभ्यास केला आपण, 12 ग्रहांचा, त्यानंतर 12 राशीचा अभ्यास करणार आहे. 27 नक्षत्रांचा अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर आपण कुंडली पंचांग ओळख बघणार आहे. पंचांग कसं पाहायचं, पंचांगामध्ये काय असतं, पंचांगानं मुहूर्त कसे सांगायचे, त्यानंतर पंचांगांच्या माध्यमातून जातकाची जन्मलग्न कुंडली आणि चंद्रकुंडली कशी तयार केली जाते, हे सगळं मी तुम्हाला, ग्रहणाविषयी माहिती, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पंचांग ओळख या प्रकरणामध्ये मी शिकवणार आहे. थोडक्यात काय, या ज्योतिष विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये आपण कुंडलीतील स्थानांचा विचार करणार आहोत, ग्रहांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत, राशींचा विचार, नक्षत्रांचा अभ्यास करणार आहे, त्यानंतर पंचांगाची ओळख करून घेणार आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी सरासरी 25 ते 30 लेक्चर या अभ्यासक्रमाच्या होतात. तुम्हाला खूप सविस्तर आणि इन डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. हा तुमचा बेसिक अभ्यासक्रम असेल, त्याला माझं ज्योतिष विशारद. या अभ्यासक्रमामध्ये आपण एवढ्या गोष्टी शिकणार आहोत, हे लक्षात घ्या. आता या अभ्यासक्रमाच्या नोट्स मिळतील का, तर नक्की मिळतील. हा अभ्यासक्रमाला तुम्ही प्रवेश घेतला की तुम्हाला अशा 260 पानाच्या नोट्स मिळतील, स्पायरल केलेल्या, जे तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर तुमच्या घरच्या पत्त्यावर, ॲड्रेसवर तुम्हाला एक कुरिअर केला जाईल. प्रत्येकाला या नोट्स दिल्या जातील. तुम्ही लेक्चर अटेंड करणारच आहात, परंतु घरी बसून राहिलेल्या 6-7 दिवसामध्ये तुम्ही वाचायला, अभ्यासाला काहीतरी हवं आहे ना, त्यासाठी मी तुम्हाला नोट्स प्रदान करणार, नोट्स देणार आहे. त्या नोट्सचा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सखोल अभ्यास करा. अभ्यास केला, वारंवार वाचलं तर तुम्हाला अभ्यासक्रम अतिशय चांगल्या प्रकारे समजणार आहे. या नोट्स आपण स्वतः स्वयंसंशोधित अशा केलेल्या, आपल्या संस्थेच्या प्रत्येक अभ्यासक्रमाच्या नोट्स आपण स्वतः तयार केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या नोट्स तुम्हाला मिळतील. हा एक सगळ्यात चांगली गोष्ट, प्लस पॉईंट असणार आहे. बेसिक विशारद अभ्यासक्रमामध्ये काय शिकायला मिळणार आहे, मी काय शिकवणार आहे तुम्हाला कळलं, तुम्हाला नोट्स पाठवून दिल्या जातील हेही समजलं, अभ्यासक्रमाची माहिती समजली असेल अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सांगतो की ज्योतिष विशारदची आपल्या संस्थेची की आपल्या विद्यापीठाची 25वी बॅच आहे. कितवी? 25वी, 25. म्हणजे आपण 2012 पासून ज्योतिषशास्त्र शिकवतो आहे.
आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रातील शेकडो, हजारो, 2000 किंवा 2500च्या वरती विद्यार्थी माझ्याकडून ज्योतिष शिक्षित झालेले आहेत. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे काय, अभिमानाची गोष्ट म्हणजे काय, यातील बरेच विद्यार्थी आपापल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ज्योतिष मार्गदर्शक म्हणून काम करतात. ही आपल्या संस्थेची पावती आहे की विद्यार्थी ज्योतिष शिकत नाही तर ज्योतिष शिकल्यानंतर चांगलं मार्गदर्शन करतात किंवा चांगला व्यवसाय करतात. हा एक प्लस पॉईंट लक्षात घ्या. त्यामुळे विद्यार्थी तुम्हाला रेकमेंड करतील की तुम्ही सरांच्याकडे शिका. तर ज्या लोकांना ज्योतिष शिकायची इच्छा आहे, बऱ्याच लोकांनी मला मागच्या 1 महिना 2 महिन्यापासून इन्क्वायरी केली, सर बॅच कधी सुरू होणार आहे. तर त्या लोकांना ही सुवर्णसंधी, तुम्ही लगेच प्रवेश घ्या. तुम्ही बऱ्याच 2-3 महिन्यापासून मला कॉल करताय, सर कधी बॅच सुरू होणार. तर मेमध्ये मी प्रवेश सुरू होणार मी सांगितलं होतं. तर 1 ते 15 मेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन टाका. विषय पुन्हा एकदा सांगतो की विशार ज्योतिष विशारचा प्राथमिक कुंडलीशास्त्राचा अभ्यासक्रम आहे. त्याची बॅच 17 मे 2026 पासून दर रविवारी संध्याकाळी 6 ते 9 या काळामध्ये, या वेळेमध्ये सुरू होणार आहे. अभ्यासक्रमाचा प्रकार ऑनलाईन घरी बसून झूमच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष तुम्ही सातारमध्ये माझ्या ऑफिसमध्ये येऊन शिकू शकता. हे लक्षात घ्या. अभ्यासक्रमाची फी आहे 6111. ही तुम्हाला पाठवायची आहे. ज्यांना कोणाला अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्या लोकांनी मला व्हॉट्सअप करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्ही तो व्हॉट्सअप नंबरला मला व्हॉट्सअप करा आणि अभ्यासक्रमाची माहिती पाठवा. बहुतेक हा व्हिडिओ जर तुम्ही शांतपणे ऐकला तर तुम्हाला सगळीच माहिती यामध्ये मिळालेली आहे. माहितीपत्रकाची गरज नाही तरी तुम्हाला माहितीपत्रक मागा, मी तुम्हाला प्रवेश अर्ज, संस्थेची माहिती आणि माहितीपत्रक देईन. तुम्ही प्रवेश अर्ज भरून लवकरात लवकर प्रवेश घ्यावा हे मी तुम्हाला निवेदन करतो. आणि ज्योतिष शिकण्याची बऱ्याच वर्षापासून असणारी सुप्त इच्छा तुम्ही या माध्यमातून पूर्ण करून घ्या असं मी तुला आवाहन करतो आणि थांबतो. यानंतर एक असाच व्हिडिओ मी करणार आहे, तो असणार आहे ज्योतिष भास्कर. हा आपल्या संस्थेचा 3रा अभ्यासक्रम आहे, जो विवाहविषयक उच्चस्तरीय अभ्यासक्रम आहे. PhD लेवलचा अभ्यासक्रम आहे. तुम्ही विवाहामध्ये PhD केल्यासारखं तुम्हाला नॉलेज किंवा ज्ञान ह्या अभ्यासक्रमातून मिळतं. हाही अभ्यासक्रम मी सुरू करणार आहे. त्याही अभ्यासक्रमाची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि ज्यांना करायचे तोही तुम्ही अभ्यासक्रम करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.